हॅलो एव्हरीवन. बे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलवर आपण इयत्ता 10वीचं गणित शिकणार आहोत, ते पण अगदी बेसिक पासून, आणि इथे सगळ्या कन्सेप्ट्स कव्हर केल्या जातील. सो आपण सुरू करतोय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर पासून. तर एखादं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कधी होतं, तर त्याच्यासाठी दोन कंडिशन्स आहेत. दोन कंडिशन्स, और आपण म्हणू शकतो की condition to check if the equation is linear equation in two variables or not. तर त्याच्यातली पहिली कंडिशन आहे की प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री 1 पाहिजे. लेट्स सपोज 3x + 2y + 5 = 0. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर पहिली तर कंडिशन हे चेक करायची की त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत का. तर दोन व्हेरिएबल्स आहेत का? हो आहेत. एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. बरोबर. तर दुसरी कंडिशन की प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्या पूर्ण टर्मची डिग्री 1 पाहिजे. तर ह्यामध्ये असे किती टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत? तर हा एक टर्म झाला, लेट्स से t1. हा एक दुसरा टर्म झाला. तर ह्या टर्मची डिग्री किती आहे? हिची डिग्री 1 आहे. आणि ह्या टर्मची डिग्री किती आहे? 1 आहे. सो हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे का? तर आहे. येस. का? कारण दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. आता आपण हे दुसरे इक्वेशन बघू. लेट्स से 3x² + 2y + 5 = 0. तर परत हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? कंडिशन 1 चेक करूया की ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत का? तर हो आहेत. कोणते कोणते? एक्स आणि वाय. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता दुसरी कंडिशन चेक करूया. दुसरी कंडिशन चेक काय करायची? प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. तर कोणते कोणते टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत? हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. हा टर्म आहे का? नाही. का? तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही आहे कोणता, हा फक्त कॉन्स्टंट आहे. बरोबर. बरं, व्हेरिएबल म्हणजे काय? जी गोष्ट व्हेरी होऊ शकते ती आहे व्हेरिएबल. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय? कॉन्स्टंट जी गोष्ट कॉन्स्टंट राहते. आता 5 हे 5 हे कॉन्स्टंट आहे, हे बदलणार आहे का? नाही. दुसऱ्या तुम्ही मंगळावर गेला तरी 5 हे 5च राहणार आहे. पृथ्वीवर आलं तरी 5 हे 5च राहणार आहे. आता इथे एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स आहे का? तर हे एक्सची व्हॅल्यू आपण काही घेऊ शकतो. 1 घेऊ शकतो, -1 घेऊ शकतो, 500 घेऊ शकतो, 3 लाख घेऊ शकतो. वायची पण व्हॅल्यू चेंज होऊ शकते, म्हणून हे आहेत व्हेरिएबल. बरं, परत येऊया आपण की हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही. तर ह्या टर्मची डिग्री किती आहे? 2 डिग्री आहे. त्याच्यामुळे आपली दुसरी कंडिशन फेल झाली. त्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का? तर नाही. का? कारण हा टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स व्हेरिएबल, तर त्याची डिग्री किती आहे? 2. त्याच्यामुळे हे जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन नाहीये. आपण अजून एक दुसरं इक्वेशन घेऊ. लेट्स से 3x5 + 2 + 3x = 5. हे इक्वेशन आहे. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर पहिली कंडिशन चेक करूया. ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स पाहिजेत. दोन व्हेरिएबल्स आहेत का? आहेत. कोणकोणते? एक्स आहे आणि वाय आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी कंडिशन, प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री किती पाहिजे? तर 1 पाहिजे. कोणकोणत्या टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत? हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. ओके. तर आता ह्या टर्मची डिग्री बघूया. तर ह्या टर्मची डिग्री किती असेल? गेस. ह्या टर्मची डिग्री काय आहे? तर ह्या टर्मची डिग्री आहे 2. बरं, 2 कशी?
तर जेव्हा आपण कोणत्या पण टर्मची डिग्री काढतो तर त्याचे जे व्हेरिएबल्स आहेत त्याची त्याचे जे इंडेक्सेस आहेत ते आपण सम करतो, त्याची सम करतो. सो ह्याचं एक्सची डिग्री काय आहे? 1 आहे. वायची डिग्री काय आहे? 1 आहे. सो 1 + 1 किती झाले? 2. सो मग ह्या पूर्ण टर्मची डिग्री किती आली? 2 आली, राईट? सो आपली कंडिशन तर दुसरी इथेच फेल झाली. बरं ह्या टर्मची डिग्री किती आहे? ह्या टर्मची डिग्री तर 1 आहे. पण ह्या टर्मची डिग्री किती आली? 2 आली. त्याच्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का? तर नाही. बरं अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. 3x + 5y + 6z + 3 = 0. हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? पहिली कंडिशन चेक करू की ह्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजेत आपल्याला? 2. व्हेरिएबल्स किती आहेत? 1, 2, 3. पहिलीच कंडिशन फेल झाली. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाही. मग हे काय आहे? हे लिनियर इक्वेशन तर आहे. का? तर प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे, राईट? पण हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाहीये. ह्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल्स आले. एक्स्ट्रा झेड व्हेरिएबल आला. तर मग हे काय झालं? लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल झालं. सो पण हे आपण काय शिकतोय? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, राईट? हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही. बरं, तर आपण आपल्या एका ऍक्टिव्हिटीकडे वळूया, जी टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे. तर ज्याच्यामध्ये आपल्याला टेबल कम्प्लीट करायचं. ही ऍक्टिव्हिटी आहे, पहिल्याच पानावर आहे ही ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं की दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे की नाही. तर आपण पहिलंच इक्वेशन बघू. पहिलं इक्वेशन काय आहे? 4m + 3n = 12. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही? तर आहे. येस, इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. का? कंडिशन 1, 2 व्हेरिएबल्स आहेत का? आहेत. कोणते? m आणि n. कंडिशन 2, प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री 1 आहे का? आहे. m ची डिग्री किती आहे? 1 आहे. n ची डिग्री किती आहे? 1 आहे. दुसरे इक्वेशन 3x² - 7y = 13. हे इक्वेशन आहे का? लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल? नाही. नो. का? बघा ना, ह्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे? 2 आहे. सो बघितल्यास कळत आहे. 3 √2x - √5y = 16. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? कंडिशन 1. हे स्क्वेअर रूटचं साइन आलं ना की घाबरायचं नाही. हे आपल्याला घाबरवण्यासाठी दिले. त्यांना वाटेल की आपण घाबरून जाऊ, बट वी नो वी आर नॉट स्केअर्ड ऑफ दिस रूट साइन्स. एनिवेज, तर कंडिशन पहिली काय आहे? इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स पाहिजे? 2 आहेत का? आहेत. एक्स व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल आहे. दुसरं, प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री किती पाहिजे? 1. बर, मग असे कोणते टर्म्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत? हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. त्याची डिग्री कशी काढायची ते माहिती आहे आपल्याला. ह्याची डिग्री किती आहे? एक्सची 1. वायची डिग्री किती आहे? 1. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. मग हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का? आहे. इट्स दॅट सिम्पल. चौथ्या एक्झाम्पल कडे वळूया आपण. आपल्याला काय दिलंय? 0x + 6y - 3 = 0. दिस वन इज लिटिल ट्रिकी, थोडंसं ट्रिकी आहे. कंडिशन 1 चेक करूया. ह्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का? आहेत. कोणकोणते आहेत? एक्स व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल आहे. कंडिशन सॅटिस्फाईड. सेकंड क्वेश्चन, प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री 1 आहे का? 1 आहे. आहे. ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे. मग हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का? तर आहे. येस. चला आता 5वं एक्झाम्पल बघू. 0.3x + 0y - 36 = 0. हे इक्वेशन आहे का लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल? येस. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. 2 व्हेरिएबल्स आहेत. प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 आहे. प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे. एक्झाम्पल नंबर 6. 4/x + 5/y
इज इक्वल्स टू 4. हा पण एक ट्रिकी क्वेश्चन आहे. तर ह्याला कसं सॉल्व्ह करणार? तर आपण ना ह्याला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय कसं करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. आपण ॲडिशन कसे करतो? ज्या टर्ममध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर असतो ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी, त्याचे आपण ॲडिशन कसं करतो? क्रॉस मल्टिप्लाय करून न्यूमरेटर लिहितो ए डी प्लस बी सी, आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर लिहितो. तसंच करायचं. न्यूमरेटरसाठी काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय 4y प्लस 5x अपॉन डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x इंटू वाय इज इक्वल्स टू 4. आता काय करायचं? आता XY ला इकडे पाठवायचं. बरं, आता इकडे पाठवायचं म्हणजे काय? आता x आणि y ला पाय तर नाही आहेत, इकडे पाठवायचं. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की x आणि y ला ह्या साईडला पाठवायचं. अरे ह्या साईडला कसं पाठवायचं? त्याला पाय तर नाही आहेत. आय नो, लेम जोक, पण पाय नाही आहेत ना, मग इकडे कसं जाईल तो? तर इकडे जातं म्हणजे काय होतं नेमकं? तर आपण ना दोन्ही साईडला x आणि y ने मल्टिप्लाय करणार आहोत. 4y प्लस 5x अपॉन xy इज इक्वल्स टू 4, आणि हे ते पण xy ने मल्टिप्लाय करू. तर हे xy ला हे xy निघून गेलं, डिवाइड झालं, बरोबर? आपल्याकडे काय राहिलं? 4y प्लस 5x इज इक्वल्स टू 4xy. हे इक्वेशन आलं आपल्याकडे. तर हे सगळं सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण म्हणतो की XY ला ह्या इकडे पाठवू. तर इकडे पाठवू ह्याचा अर्थ की XY ने मल्टिप्लाय करू आपण दोन्ही साईडला. ठीक आहे. तर इक्वेशन काय आलं आपल्याकडे? हे इक्वेशन आलं. आपण ह्याला थोडं सिम्प्लिफाय करू. 4y प्लस 5x आपण ह्या साईडला घेऊ, मायनस 4xy इज इक्वल्स टू 0. राईट. बरं, आपण पहिली कंडिशन चेक करू की व्हेरिएबल्स किती पाहिजेत? 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. आहेत का? आहेत. डिग्री किती पाहिजे आपल्याला? 1. ह्याची डिग्री किती आहे? 1 आहे. ह्याची डिग्री किती आहे? 1 आहे. पण ह्याची डिग्री किती आहे? 1 प्लस 1 2. मग हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत का? नाही. हे नाहीये. आपण शेवटचं एक्झाम्पल घेऊ आता. सिमिलर एक्झाम्पल आहे. ह्यांनी तर ऑलरेडी सिम्प्लिफाय करून दिलं इथे. 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. पहिली कंडिशन, 2 व्हेरिएबल्स आहेत. कोणकोणते? x आणि y. दुसरी कंडिशन, डिग्री किती आहे? प्रत्येक टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहेत ह्याची डिग्री किती आहे? 1 प्लस 1 2. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? नाही. हे लिनियर इक्वेशन नाहीये. कारण काय नाहीये? हे लिनियर इक्वेशन नाही कारण ह्या टर्मची डिग्री 2 आहे. कळलं? सो दिस वॉज आवर एक्सरसाइज. आपण ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती सक्सेसफुली सोडवलेली आहे. कुडोस.